वेलकम बॅक गाईज. सो या व्हिडिओमध्ये आपण आता डिस्कस करणार आहोत इक्वेशन फॉर द टाइम ऑफ फ्लाइट ऑफ अ प्रोजेक्टाईल मोशन. सो आपण जी डायग्राम ड्रॉ केलेली आहे ती प्रिव्हियस इक्वेशन जे आपण बघितलं होतं इक्वेशन फॉर पाथ ऑर ट्रॅजेक्टरी ऑफ अ प्रोजेक्टाईल, तीच डायग्राम आपण यूज केली आहे. फक्त त्याच्यामध्ये एक मायनर आपण डेट पॉईंट ऍड केलेला आहे, तो म्हणजे सी पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट आहे. आता बघा, जो ओ पॉईंट होता तो होता पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, ज्या पॉईंट पासून प्रोजेक्टाईल काय केला होता, प्रोजेक्ट केला होता. त्यांनी एक मॅक्झिमम हाईट कव्हर केली होती आणि त्याने सी पॉइंट पर्यंत त्याने हॉरिझॉन्टल रेंज कव्हर केली होती अलॉंग दी एक्स ऍक्सिस. सो जो आपल्याला सी पॉइंट मिळतोय ऑन दी ग्राउंड, ओके, त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळतात, x0. एक्स का, कारण अलॉंग एक्स ऍक्सिस त्याने काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, लेट दॅट डिस्टन्स बी एक्स. आणि ऑफकोर्स एक्स ऍक्सिस वरती कोऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय आपल्याला मिळणार आहेत, 0 मिळणार आहेत ऑन एक्स ऍक्सिस. हे तर आपल्याला बेसिक माहिती आहे. आता पहिले इक्वेशन फॉर टाइम ऑफ फ्लाइट मध्ये आपण टाइम ऑफ फ्लाइटचे डेफिनेशन काय ते पण बघूया. सिम्पली काय आहे टाइम ऑफ फ्लाइट, जो टाइम लागेल त्या प्रोजेक्टाईलला त्याची पूर्ण ट्रॅजेक्टरी कंप्लीट करण्यासाठी त्याला आपण काय बोलतोय, टाइम ऑफ फ्लाइट. सिंपल त्याची डेफिनेशन आहे बघा, द टाइम टेकन बाय प्रोजेक्टाईल टू कव्हर द एंटायर ट्रॅजेक्टरी इज कॉल्ड ॲज अ टाइम ऑफ फ्लाइट. ओके, सो आता त्या कोऑर्डिनेट बद्दल आपण डिस्कस करूया. सो त्यातला एक्स कोऑर्डिनेट आपण एक्स म्हणून घेतलेला आहे, क्लिअर आहे. सो कारण अलॉंग एक्स ऍक्सिस आपण डिस्टन्स काउंट करतोय, बट आपल्याला जे डिस्टन्स माहिती आहे, जे अलॉंग एक्स ऍक्सिस घेतलं आहे, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटी इंटू टाइम. आता प्रोजेक्टाईल ओ पॉइंट पासून स्टार्ट होतोय आणि सी ला तो ग्राउंड वरती रिटर्न येतोय, म्हणजे एवढा टाइम जो त्याला लागतोय सी पर्यंत जाण्यासाठी त्याला आपण काय बोलतोय, टाइम ऑफ फ्लाइट. सो ऑफकोर्स जेव्हा तो एक्स डिस्टन्स कव्हर करतोय, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, वेलॉसिटी इंटू टाइम. पहिले आपण मेन्शन केलं एक्स इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. बट ही जी वेलॉसिटी आहे ती आपल्याला कुठली पाहिजे, अलॉंग एक्स ऍक्सिस पाहिजे, कारण आपल्याला कोऑर्डिनेट कुठले पुट करायचे आहेत, एक्स ऍक्सिसचे पुट करायचे आहेत. ओके, सो एक्स इज नथिंग बट द डिस्टन्स अलॉंग एक्स ऍक्सिस आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी इंटू टाइम. सो अलॉंग एक्स ऍक्सिस आपल्याला वेलॉसिटी माहिती आहे ती कुठली होती, तर यू एक्स म्हणून होती, राईट. आणि तिथे पण मेन्शन केलं यू एक्स म्हणजे काय, यू कॉस थीटा आहे. आणि त्याच्यात तिथे सी पॉईंट येण्यासाठी लागणारा जो टाइम होता तो काय होता, तर टाइम कॅपिटल टी. मग त्याला मल्टिप्लाय केलं कॅपिटल टी, म्हणजे स्मॉल टी आपण किती घेतलं, कॅपिटल टी. यू एक्सची व्हॅल्यू काय आहे, तर यू कॉस थीटा इंटू काय असं आपल्याला मिळेल, कॅपिटल टी. तसंच वाय कोऑर्डिनेट जे आपल्याला त्याचे काय मिळतील, अलॉंग एक्स ऍक्सिस काय मिळेल, 0 मिळेल. सो म्हणून त्याला वाय इज इक्वल्स टू काय केलं, 0. हे आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता हे जे दोन्ही इक्वेशन्स आहेत ते आपल्याला पुट करायचे आहेत इक्वेशन ऑफ पाथ ऑफ ऑर ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्ट, कारण तोच मेन पार्ट आहे. त्याच इक्वेशनवरून आपण जसं टाइम ऑफ फ्लाइट करतो तसं त्याची रेंज पण काढायची आहे आणि आपल्याला इक्वेशन फॉर द मॅक्सिमम हाईट ऑफ अ प्रोजेक्ट आहे ते पण काढायचं आहे. सो हे दोन्ही इक्वेशन आपण त्याच्या इक्वेशन ऑफ अ ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल मध्ये या इक्वेशन आपण इथे पुट करणार आहोत. वायची आपण व्हॅल्यू पुट केली 0, टॅन थीटाला आपण स्प्लिट करतोय साइन थीटा अपॉन कॉस थीटा. एक्सला आपण पुट करायचंय तर यू कॉस थीटा इंटू टी, त्याला आपण पुट केलं यू कॉस थीटा इंटू टी. त्यातला कॉस थीटा काय झालं, कॅन्सल झालं. त्याच्यात मायनस जी ॲज इट इज आहे, 2 यूज कर कॉस थीटा पण ॲज इट इज आहे. आणि एक्स ची व्हॅल्यू काय होती, तर यू कॉस थीटा होती, तर काय केलं आपण, स्क्वेअर केला. सो दॅट बिकम्स यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इंटू टी स्क्वेअर. मग ह्याच्यामध्ये पण यू स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर दोन्हीकडे काय झाले, कॅन्सल झाले. आता ही जी टर्म मायनस मध्ये होती कुठली होती, जी होता, टी स्क्वेअर होता आणि डिनॉमिनेटर 2 होता. जो राईट साईडला ती इक्वेशन काय होती, मायनस मध्ये होतं, ते लेफ्ट साईडला घेतलं इक्वल टूच्या, तर आपल्याला काय मिळालं, तो पॉझिटिव्ह मिळेल. सो इक्वेशन आपल्याला काय मिळालं, जी टी स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल्स टू 2u sin थीटा इंटू टी. त्याच्यातलं टी आणि इथलं टी काय झालं, कॅन्सल झालं. आपल्याला इक्वेशन काढायचं होतं टाइम पिरियडचं. सो टीचं इक्वेशन आपल्याला काय मिळालं, टी इज इक्वल्स टू 2u sin थीटा अपॉन जी. हा फक्त जी या डिनॉमिनेटरमध्ये गेला, 2 मल्टिप्लाय झालेला आहे. ओके, हे होतं इक्वेशन फॉर टाइम ऑफ फ्लाइट, म्हणजे सी पॉईंट पर्यंत सेम ग्राउंड सरफेसला असलेला पॉईंट पर्यंत येण्यासाठी किंवा त्याच्या टाइम जो लागणार, त्याची पूर्ण ट्रॅजेक्टरी कव्हर करण्यासाठी लागणारा जो टाइम होता तो आपल्याला किती मिळाला, 2u sin थीटा अपॉन जी मिळाला. आता ही जी मोशन होती ना, क्लिअर आहे, ती आपण त्याच्यामध्ये ॲझम्पशनमध्ये बघितलं होतं. ह्याच्यामध्ये ऍक्ट होणारा जे फोर्सेस बॉडीवरती होते किंवा प्रोजेक्टाईलवरती होते ते कुठले होते, तर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बाकी कुठलेही फोर्स, एअर रेझिस्टन्स किंवा दुसरा कुठला अर्थचा रोटेशनल इफेक्ट हे त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलेच नाही, बरोबर आहे. आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस आहेत. सो वरती जाताना ऑफकोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत आहे, खाली येताना पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत आहे.
त्याच्यामुळे होणार काय की वरती जाताना जो टाइम आहे, क्लिअर आहे, त्याला बोलायचं टाइम ऑफ असेट, म्हणजे तो वरती जाण्याचा टाइम यूज करतोय. आणि ए पासून जो सी खाली साठी येणारा जो टाइम आहे तो खाली येण्यासाठी लागणारा टाइम आहे, दॅट इज कॉल्ड टाइम ऑफ डिसेंट. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच इन्क्लूड असल्यामुळे, कारण एअर रेझिस्टन्स असता तर ऑफकोर्स ए पासून समजा तिकडून एअर ब्लो होत असती तर ए पासून तो जवळच कुठेतरी पडला असता, हे लागणारं डिस्टन्स जास्ती होतं, हे लागणारं डिस्टन्स कमी होतं, इथे पडला असता तर म्हणजे ऑफकोर्स किंवा या साईडने जर एअर ब्लो झाली असती तो कुठेतरी लांब जाऊन पडला असता, म्हणजे दोघांसाठी टाइम काय लागला असता, वेगळा लागला असता, बरोबर आहे. म्हणून या केसमध्ये एकच ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस ऍक्ट होते बॉडीवरती आणि दॅट्स वाय म्हणून या केसमध्ये टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट दोन्ही काय असणार आहेत, सेम असेल. म्हणजे वरती जाण्यासाठी जो टाइम आहे तोच खाली जाण्यासाठी टाइम काय असणार आहे, सेमच असेल. रिझन काय, एकच फोर्स त्याची ऍक्ट होते, तो कुठला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून आपण मेन्शन केलंय TA इज इक्वल टू TD. TA म्हणजे टाइम ऑफ असेंट आणि TD म्हणजे काय होतं, टाइम ऑफ डिसेंट. मग आता हा जर टाइम ऑफ असेंट आणि हा जर टाइम ऑफ डिसेंट, मग असेंट आणि डिसेंट ऍडिशन करून आपल्याला काय मिळेल, टोटल फ्लाइट टाइम मिळतोय ना. म्हणून आपण त्याला इक्वेशन आहे टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल टू टाइम फॉर असेंट अँड टाइम फॉर डिसेंट, दॅट इज TA प्लस TD. बट TA आणि TD दोन्ही काय इक्वल आहेत म्हणून त्याला आपण काय करू शकतो, इथे आपण TA व्हॅल्यू पुट केलं तर 2 into TA दॅट इज इक्वल टू 2 into TD. मग देअरफॉर आपल्याला TA किंवा TD चा काढायचा असेल, म्हणजे वरती जाण्यासाठी लागणारा टाइम किंवा खाली जाण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो काढायचा. आपण कसं करणार, तर ह्या ऑफकोर्स हा जो 2 आहे तो कुठे येईल, डिनॉमिनेटर मध्ये. सो इक्वेशन काय मिळालं, TA इज इक्वल टू TD इज इक्वल टू T/2 that is equals to 2 u sin theta upon 2g. Okay, so 2 get cancel, we get u sin theta upon g. So time of ascent आणि time of descent हे दोन्ही सेम आहेत आणि दोन्ही ऍड केले की आपल्याला काय मिळते, तर टोटल फ्लाइट टाइम मिळते. ओके, सो हे होते इक्वेशन टाइम ऑफ फ्लाइट साठी. इक्वेशन IMPA एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, न्यूमरिकल पण येतात और MCQ VSA मध्ये पण हे पण इक्वेशन विचारलं जाऊ शकतं. सो गाईज आता आपण बघतोय इक्वेशन फॉर द हॉरिझॉन्टल रेंज ऑफ अ प्रोजेक्टाईल. सो अगेन ह्या इक्वेशनमध्ये तीच कॉन्सेप्ट आपल्याला यूज करायचे आहेत. सीचे कोऑर्डिनेट्स आपण घेतलेले आहेत x0, बट या केसमध्ये जसं आपण टाइम ऑफ फ्लाईटला इक्वेशनला एक्सला पुट केलं होतं UX इंटू कॅपिटल T, ते न यूज करता आपण एक्स जे ॲक्च्युअल डिस्टन्स आपल्याला दिसते इथे म्हणजे हॉरिझॉन्टल रेंज दॅट इज कॅपिटल R, ती आपण कोऑर्डिनेट म्हणून यूज केले. आणि म्हणजे एक्स व्हॅल्यू काय पुट करायची, कॅपिटल R, आणि सी वरती तो पॉइंट येतो ना, अगेन तो म्हणजे प्रोजेक्टला रिटर्न येतोय म्हणून त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळेल, y ऍक्सिसचे 0 मिळतील ऑन x ऍक्सिस. आता पहिले डेफिनेशन बघूया काय आहे ते. बघा हॉरिझॉन्टल रेंज म्हणजे काय आहे, तर ऑफकोर्स डिस्टन्स आहे, राईट. सो डिस्टन्स कोणामधलं आहे, तर एक तर पॉइंट ऑफ प्रोजेक्शन मधलं आणि दुसरा कुठला आहे, तर सी पॉइंट सेम हॉरिझॉन्टल प्लेन वरचा पॉइंट आहे की ज्या पॉइंटला तो प्रोजेक्टाईल त्याची एंटायर ट्रॅजेक्टरी आहे ती कव्हर करून येतोय. हे 3 पॉइंट इम्पॉर्टंट आहेत, क्लिअर आहे. एक तर तो डिस्टन्स आहे, क्लिअर आहे. त्याच्यानंतर कुठला आहे, तर पॉइंट ऑफ प्रोजेक्शन मधला कोणातला डिस्टन्स आहे, तर पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आणि सी पॉइंट. पण आपल्याला सी नाही लिहायचं आहे, पण सी कुठला पॉइंट आहे ते आपल्याला मेन्शन करायचं. म्हणजे जसं आपण इथे बोलतोय की हा O पॉइंट नाही तर त्याला आपण काय बोलतो, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन बोलतो. तसा हा सी पॉइंट आहे, तर सी पॉइंट नाही तर त्याला आपण काय बोलायचं, तर तो सेम प्लेन वरचा हॉरिझॉन्टल प्लेन वरचा पॉइंट आहे की ज्या पॉइंटला त्याची ट्रॅजेक्टरी आहे, तो पार्टिकल आहे किंवा प्रोजेक्टाईल आहे, तो एंटायर ट्रॅजेक्टरी कव्हर करून रिटर्न येतोय. मग ही डेफिनेशन बघा सिंपल आहे, 2-3 वर्ड लक्षात ठेवा. एक तर हॉरिझॉन्टल रेंज, हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे ती रेंज म्हणजे काय, डिस्टन्स आहे बिटवीन आहे कोणामधलं, एक आहे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आणि दुसरा कुठला आहे, तर सेम पॉइंट अँड काय दिलं, पॉइंट ऑन द सेम हॉरिझॉन्टल प्लेन ॲट विच अ प्रोजेक्टर रिटर्न्स आफ्टर कव्हरिंग इट्स एंटायर ट्रॅजेक्टरी. त्याची पूर्ण ट्रॅजेक्टरी कव्हर करून आल्यानंतर त्यातलं डिस्टन्स आहे त्याला आपण काय बोलतोय, हॉरिझॉन्टल रेंज. मी पुन्हा एकदा सांगतो बघा, डेफिनेशन ही काय आहे, डिस्टन्सची आहे. डिस्टन्स कुठला आहे, 2 पॉइंट मधलं. तो O पॉइंट कुठला आहे, तर पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे. सी पॉइंट कुठला आहे, तर सेम हॉरिझॉन्टल प्लेन वरचा ज्या पॉइंटला तो प्रोजेक्टाईल आहे तो एंटायर ट्रॅजेक्टरी कव्हर करून येतोय, क्लिअर आहे. सो ही असेल त्याची डेफिनेशन हॉरिझॉन्टल रेंजची. सो ऑलरेडी सांगितलं एक्स ची व्हॅल्यू पण काय पुट करायची आहे, कॅपिटल R. वाय ची व्हॅल्यू पण काय पुट करणार, या केसमध्ये 0 पुट करणार, कारण अलॉंग एक्स ऍक्सिस वाय चे कोऑर्डिनेट काय मिळणार आहेत, 0 मिळणार आहेत. सो अगेन आता परत पहिल्यासारखं आपण इक्वेशन कुठलं यूज करायचं आहे, इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल, ओके, और ट्रॅजेक्टरी ऑफ अ प्रोजेक्टाईल. सो एक्स इज इक्वल्स टू R आणि वाय इज इक्वल्स टू 0 आपण अगेन इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाईल मध्ये पुट करायचं. इथे एक्स ला आपण पुट करतोय कॅपिटल R, सो एक्स स्क्वेअर ला काय येणार आहे, R स्क्वेअर.
टॅन थिटाला आपण रिप्लेस केलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा, ही जी टर्म मायनस मध्ये होती लेफ्टला गेला तर काय आपल्याला मिळणार आहे प्लस, कारण y ते काय झालं होतं 0 झाला होता. आता ह्याच्यातलं काय कॅन्सल बघा, इथे कॉस थिटा होता, इथे कॉस थिटा होता, एक कॉस थिटा गेला, इथला एक कॉस थिटा गेला, इथला r स्क्वेअर मधला एक r गेला आणि हा एक r आहे तो कॅन्सल झाला. सो इक्वेशन राहिलं काय कॅपिटल R साठी, कॅपिटल R साठी इक्वेशन काय मिळेल, हा 2u स्क्वेअर कॉस थिटा तिकडे शिफ्ट झाला, 2u स्क्वेअर कॉस थिटा, साइन थिटा ऑलरेडी होता आणि डिनॉमिनेटर मध्ये g आला, राईट. आता 2 sin थिटा कॉस थिटा हा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर आपल्याला कुठला फॉर्म्युला मिळतो, sin 2 थिटाचा फॉर्म्युला मिळतो. सो म्हणून r चं इक्वेशन म्हणजे रेंजचं इक्वेशन आपल्याला काय मिळालं, कॅपिटल R इज इक्वल्स टू u स्क्वेअर sin 2 थिटा अपॉन g. हे इक्वेशन होतं हॉरिझॉन्टल रेंजचं इक्वेशन होतं, बरोबर आहे. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याला माहिती आहे की ह्या इक्वेशन मध्ये जी ही तर कॉन्स्टंट टर्म आहे, क्लिअर आहे, ती तर चेंज होणार नाही, त्या प्लेसला ती व्हॅल्यू काय आहे कॉन्स्टंट आहे. म्हणजे रेंज आहे ती डिपेंड दोन क्वांटिटीवरती आहे, कुठल्या, एक तर u म्हणजे ज्या व्हेलॉसिटीने प्रोजेक्ट करतोय, कारण त्याच पॉइंटवरून अजून जास्त व्हेलॉसिटीने जर प्रोजेक्ट केलं तर तो अजून जास्त लांबवर जाऊन पडेल, म्हणजे त्याची रेंज वाढेल, बरोबर आहे. बट आपल्याला जर सेम व्हेलॉसिटीला त्याची जर रेंज वाढवायची असेल, म्हणजे व्हेलॉसिटी पण काय ठेवायची कॉन्स्टंट ठेवायची, म्हणजे आता तो r आहे तो डिपेंड कशावरती आला 2 थिटावरती, दुसरा थिटा नाही, तो कशावर डिपेंड आहे 2 थिटावरती डिपेंड आहे. थिटा बोलला तरी चालेल, ओके, पण तो आहे इथे इक्वेशन आपल्याला 2 थिटा दिसतोय और थिटा दिसतोय, तुम्ही तसं बोलत तरी चालेल, काही इश्यू येणार नाही त्याच्यामध्ये. सो तो 2 थिटावरती और थिटावरती डिपेंड आहे. म्हणजेच काय की आता r ची व्हॅल्यू क्लिअर आहे ही मॅक्झिमम कधी मिळेल, जेव्हा sin 2 थिटाची व्हॅल्यू क्लिअर आहे ही किती असणार आहे 1 असणार आहे, क्लिअर आहे. कारण साइन ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू ही आपल्याला किती मिळते 1 मिळते, आणि ती 1 ही आपल्याला कुठल्या अँगलला मिळते तर sin 90 इज इक्वल्स टू किती आपल्याला मिळते 1 मिळते. आणि म्हणून आपण काय केलंय sin 2 थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू आपण किती मेन्शन केली 1, आणि 1 म्हणजे कधी मिळतो आपल्याला sin 90 च्या केसमध्ये. सो म्हणून इथला sin बोथ साइडला कॅन्सल झालं. सो 2 थिटा इज इक्वल्स टू 90, सो थिटा इज इक्वल्स टू किती आलं 45. म्हणजे सेम व्हेलॉसिटीला u कॉन्स्टंट ठेवायची, जी तर कॉन्स्टंट आहे, सेम व्हेलॉसिटीला याच व्हेलॉसिटीला प्रोजेक्ट कितीला करायचं तर 45 डिग्रीला प्रोजेक्ट करायचं विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल, कारण अँगल ऑफ प्रोजेक्शन हा कोणामधला आहे व्हेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टल ह्याच्यामधला अँगल आहे, राईट. सो म्हणून ते कितीला प्रोजेक्ट करायचा 45 डिग्रीला इन्क्लाइंड हॉरिझॉन्टल सरफेसला प्रोजेक्ट करायचा, तर तो काय करेल मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज कव्हर करेल, आणि ती मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज कव्हर करेल म्हणजेच काय की साइन थिटाची व्हॅल्यू काय असेल मॅक्झिमम किती असणार आहे 1 असेल, आणि म्हणून त्याला r ला आपण रिप्लेस करतोय r मॅक्स, जेव्हा थिटा किती असेल 45 असेल. सो r इज नथिंग बट r मॅक्स इज इक्वल्स टू u स्क्वेअर अपॉन g. म्हणजे इथे आपण sin 2 थिटाची व्हॅल्यू किती पुट केली आहे 1 पुट केली आहे, ह्याच्यानं आपल्याला इक्वेशन मिळालं r मॅक्स इज इक्वल्स टू u स्क्वेअर अपॉन g. ह्याच्यावरती न्यूमरिकल पण विचारलं जाऊ शकतात, हे इक्वेशन सॉल्व्ह करायला पण विचारलं जाऊ शकतं, डेफिनेशन MCQ VSA आणि इक्वेशन डिराइव्ह करायला तर नक्की 2 to 3 मार्क्स पर्यंत विचारलं जाऊ शकतं, इन्क्लुडिंग डेफिनेशन. या इक्वेशनसाठी डायग्रामची नेसेसिटी नाहीये तशी, क्लिअर आहे, मी इथे दाखवली आहे ती इक्वेशन मध्ये आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत क्लिअर आहे हे समजण्यासाठी मी डायग्राम ती ड्रॉ करून दिलेली आहे. सो गाईज आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, तो आहे मॅक्झिमम हाईट ऑफ अ प्रोजेक्टाईल. जर मॅक्झिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण सिम्पली डिफाईन करू शकतो. ते एक असेल मॅक्झिमम ट्रॅव्हल केलेलं व्हर्टिकल डिस्टन्स फ्रॉम दी ग्राउंड लेवल, जेव्हा तो पार्टिक्युलर किंवा प्रोजेक्टाईल आहे त्याची एंटायर ट्रॅजेक्टरी आहे ती कव्हर करतोय त्यावेळेचं ते डिस्टन्स असणार आहे. तर बघा सिम्पल डिफाईन केलं आहे, तर मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्रोजेक्टाईल फ्रॉम द ग्राउंड लेवल व्हाईल कव्हरिंग इट्स एंटायर ट्रॅजेक्टरी इज कॉल्ड एज अ मॅक्झिमम हाईट ऑफ अ प्रोजेक्टाईल. आता ही मॅक्झिमम हाईट काढण्यासाठी जे आपण कोऑर्डिनेट्सचे कॉन्सेप्ट यूज केली होती तीच आपण यूज केली आहे. सो आता आपण बघितलं मॅक्झिमम हाईट आपल्याला कुठल्या पॉईंटला मिळते ए पॉईंटला मिळते. सो ए पॉईंटला आपण कोऑर्डिनेट घेतलेत एक्स आणि वाय. आता एक्स हे काय असेल तर हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स असेल, आणि आपल्याला माहिती आहे आपण टाइम ऑफ फ्लाइट मध्ये इक्वेशन मध्ये बघितलं होतं एक्स डिस्टन्स आपण कसं करतो एक्स इज इक्वल्स टू वेलॉसिटी इंटू टाइम. मग आता तिथे वेलॉसिटी कुठली आहे तर एक्सच्या लॉंग असलेली वेलॉसिटी कुठली, एक्स ऍक्सिसच्या लॉंग असलेली वेलॉसिटी कुठली तर ux होती, आणि
ऑफकोर्स ए पर्यंत लागणारा टाइम कुठलं होतं, टाइम ऑफ असेंड, म्हणून त्याला आपण घेतलंय टी ए ला रिप्लेस केला. सो यू एक्स ला रिप्लेस केला आपण यू कॉस थिटा. टी ए चे इक्वेशन आपल्याला माहिती होतं ते काय होतं, यू साइन थिटा अपॉन जी. इक्वेशन आपल्याला काय मिळेल, यू स्क्वेअर साइन थिटा कॉस थिटा अपॉन जी. हे इक्वेशन आपल्याला ॲज इट इज ठेवायचं आहे. तसंच आपल्याला जसं एक्स कॉर्डिनेट सॉल्व्ह केलं तसंच वाय साठी घ्यायचं आहे. वाय कॉर्डिनेट म्हणजेच आपल्याला काय घ्यायचं आहे, वर्टिकल डिस्टन्स, ते किती असणार आहे, एच. सो वायला आपण पुट करणार डायरेक्ट कॅपिटल एच. सो वायला आपण पुट केलंय कॅपिटल एच. सो फ्रॉम द इक्वेशन ऑफ अ ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाइल वी कॅन राइट y is equals to tan theta x minus g upon 2 u square cos theta into x square. tan theta ला स्प्लिट केला आपण sin theta upon cos theta. x ला रिप्लेस केला आपण u square sin theta cos theta upon g. यातला cos theta काय झाला, कॅन्सल झाला. त्याच्यानंतर g upon 2 u square cos theta तसंच ठेवला आपण. x ची व्हॅल्यू होती त्याचा स्क्वेअर केला. x ची व्हॅल्यू काय होती, u square sin theta cos theta upon g. त्याचा स्क्वेअर करता आपल्याला काय मिळेल, तर u raised to 4 मिळेल. sin चा स्क्वेअर करेल sin square theta. cos चा आपल्याला काय मिळेल, cos square theta अपॉन काय मिळेल, जी स्क्वेअर. आता या केसमध्ये बघा काय कॅन्सल झालं, जी इथे जी कॅन्सल झालं. युरेस टू 4 होता तो झाला युरेस टू 2 म्हणजे 2 पॉवर येईल. आणि त्याच्यानंतर हा यू स्क्वेअर कॅन्सल झाला होता. कॉस थिटा काय झालं, कॅन्सल झालं. सो आता इक्वेशन मध्ये काय राहिलं होतं बघा, जी आणि जी इथला पण कॅन्सल झाला. सो इक्वेशन काय राहिलं, यू स्क्वेअर राहिला होता. साइन थिटा काय होईल, साइन स्क्वेअर थिटा. राईट डिनॉमिनेटर काय राहील, जी. इथे इक्वेशन मध्ये काय राहील, यू स्क्वेअर राहील. राईट, यू चा स्क्वेअर राहील, साइन स्क्वेअर थिटा आहे अपॉन 2g. कॉमन टर्म कुठली आहे, यू स्क्वेअर साइन थिटा अपॉन जी. ब्रॅकेट मध्ये काय 1 - 1/2. 1 - 1/2 आपल्याला माहिती आहे किती येतो तो 1/2. सो द आन्सर किती असणार आहे, सो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. ते 2 राहिला होता. सो आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय मिळणार, ती हाईट मिळाली आपल्याला त्या प्रोजेक्टाइलची. आता हाईट जर काढायची आपल्याला, ही हाईट आपल्याला मिळाली, बट आपल्याला जर याच वेलॉसिटीला, जी तर आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट आहे, याच वेलॉसिटीला जर आपल्याला काढायची असेल मॅक्झिमम हाईट, ओके, म्हणजे यू तीच ठेवायची. थिटा ऑफकोर्स काय होणार आहे, रेंज सारखा चेंज होईल. तो थिटा आपण किती घ्यायचा आहे, 90. सो आपल्याला व्हॅल्यू किती मिळेल, एच मॅक्स इज इक्वल्स टू यू स्क्वेअर अपॉन 2g. ओके, आता तुम्ही म्हणाल की इथे पण मॅक्झिमम हाईट डिफाईन केली आहे, त्याला एच ला मॅक्झिमम हाईट बोलतोय, मग इथे एच मॅक्स का डिफाईन केली आहे. बघा इथली जी मॅक्झिमम हाईट आहे ना आणि ज्या रेंज साठी काढलंय त्याचं एक रिलेशन आपल्याला बघायचं आहे. मग तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स जो आपण पुढे बघणार आहोत, त्यातला डिफरन्स एच ह्या हाईटला आपण मॅक्झिमम हाईट का बोलतोय आणि परत मग तरी पण आपण एच मॅक्स का करतोय, त्याच्यातलं डिफरन्सिएशन काय ते कळेल. बट त्याच्या अगोदरचा एक पॉईंट आहे एच मॅक्सचा, तो आपण बघून घेऊया. जसं आपण आर मॅक्स काढलं होतं एका स्पेसिफिक अँगलला, तसं आपल्याला एच मॅक्स मिळेल. त्या एच मॅक्स आपल्याला किती मिळेल, थिटा इज इक्वल्स टू 90. कारण साइनच्या केसमध्ये 90 आपल्याला असेल, थिटा 90 असेल तर व्हॅल्यू किती मिळेल, मॅक्झिमम मिळते 1 मिळते. सो आपल्याला एच मॅक्स किती मिळेल, यू स्क्वेअर अपॉन 2g मिळणार आहे. आता ह्या इक्वेशनला म्हणजे थिटा जर 90 असेल, जर आपण व्हर्टिकली प्रोजेक्ट केलाय, दुसरा एअर रेजिस्टन्स काही नाहीये, त्यामुळे ऑब्जेक्ट व्हर्टिकल डिस्टन्स कव्हर करेल आणि परत तिथेच पडेल त्याच पॉइंटला. आणि ओ पॉइंट पासून गेलाय, सी ला पडला तर जास्ती डिस्टन्स कव्हर करतोय ना, बट ओ पासून गेलाय, कुठला रेजिस्टन्स नाही काय नाही, ऑब्जेक्ट तेच पडतोय, म्हणजे त्याची त्या केसमध्ये रेंज काय असणार आहे, 0 असेल. सो एच मॅक्स जेव्हा थिटा इज इक्वल टू 90 असेल, क्लिअर आहे, त्या केसमध्ये आपल्याला रेंज आपल्याला काय मिळेल, त्याची 0 मिळणार आहे. सो गाईज आता आपण डिस्कस करतोय रिलेशन बिटवीन द रेंज अँड द हाईट ऑफ अ प्रोजेक्टाईल. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर दोन्ही इक्वेशन, एक असेल रेंज ऑफ अ प्रोजेक्टाईल आणि दुसरं आपल्याला लागेल हाईट ऑफ अ प्रोजेक्टाईल ड्युरिंग इट्स मोशन. ओके, सो रेंजचं इक्वेशन आपल्याकडे आहे कॅपिटल आर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन जी. त्याला आपण कन्वर्ट केलेलं आहे, साइन 2 थिटाचा आपण फॉर्म्युला मेन्शन केलाय, 2 साइन थिटा कॉस थिटा अपॉन जी यू स्क्वेअर ॲज इट इज आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच वेलॉसिटीसाठी आणि त्याच अँगल ऑफ प्रोजेक्शनसाठी आपण मॅक्झिमम हाईटचे इक्वेशन सांगितलेलं आहे. जरी ह्याला आपण मॅक्झिमम हाईट बोललो असतो तरी त्याला आपण एच मॅक्स दिलं नाहीये. ओके, का नाही दिलंय, तो एच आणि एच मॅक्स नक्की काय आहे, एच मॅक्स आपण इक्वेशन बघितलंय, या केसमध्ये थिटा इज इक्वल टू 90 असतो, त्या केसमध्ये आपण एच मॅक्स देतो. तरी पण जिथे एच दिलं तरी आपण त्याला मॅक्झिमम हाईट का बोलतो, ह्याच्यातलं जो काय कॉन्फ्लिक्ट असेल तो आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सो तो क्लिअर आउट होईल नंतर. सो आपल्याला त्यासाठी असलेली म्हणजे सेम वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शनसाठी आणि अँगल ऑफ प्रोजेक्शनसाठी आपल्याला जी मॅक्झिमम हाईट मिळेल त्याचं पण आपण इक्वेशन मेन्शन केलंय, एच इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2g. हे होते इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं, तुम्ही 1 ला 2 ने डिवाइड केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाहीये.
सो 2 ला डिवाइड केलं इक्वेशन 1 ने h अपॉन r, h ची व्हॅल्यू इक्वेशन दिलंय u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन 2g, r चे इक्वेशन आहे ते उलट करून दिलेलं आहे कारण r डिनॉमिनेटर मध्ये आपण ते इक्वेशन इनवर्ट लिहिलेलं आहे, दॅट इज g अपॉन u स्क्वेअर 2 sin थीटा cos थीटा. आता इथला एक sin थीटा कॅन्सल झाला, इथला एक sin थीटा काय कॅन्सल झाला, u स्क्वेअर कॅन्सल झालं, g कॅन्सल झालं. इक्वेशन लेफ्ट हँड साइडला काय h अपॉन r इज इक्वल्स टू, इथे राहिला होता एक sin थीटा, इथे राहिला होता एक डिनॉमिनेटर मध्ये cos थीटा आणि 2 टू चा किती येणार आहे 4. सो h अपॉन r इज इक्वल्स टू sin थीटा अपॉन 4 cos थीटा. आता sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे काय tan थीटा. सो tan थीटा इज इक्वल्स टू 4h अपॉन r और काही तुम्ही द्या 4h अपॉन r इज इक्वल टू tan थीटा. हे त्याच्या हाईट आणि रेंज मधलं काय झालं रिलेशन झालं की दोन्ही रिलेट करतायत अँगल ऑफ प्रोजेक्शन थीटाला. क्लियर आहे. सो आता हे इक्वेशन मिळाल्यानंतर आपल्याला अजून इक्वेशन रिड्यूस करायचं आहे की जिथे दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला काय मिळतील मॅक्सिमम मिळतील, म्हणजे h पण मॅक्सिमम असेल, r पण आपल्याला मॅक्सिमम असेल आणि तो आपल्याला मॅक्सिमम कधी मिळतील जेव्हा tan थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे मॅक्सिमम असेल तेव्हा. पण tan थीटाची आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू किती मिळते 1 मिळते आणि ती कुठल्या अँगलला मिळते तर थीटा इज इक्वल्स टू 45. म्हणून मग आपल्याला आता हेच इक्वेशन आपण थीटाचं पण इक्वेशन दिलं tan इनव्हर्स ऑफ 4h अपॉन r म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन आपल्याला याच्यातून काढता येईल आणि थीटाचा 45 आपण कन्सिडर केला. ओके, तर आपल्याला थीटा 45 तर r ला आपण लेबल करणार r max, h ला लेबल करणार आपण h max. सो देअरफॉर जर थीटाची व्हॅल्यू आपण इथे 45 पुढलं तर tan 45 आपल्याला किती मिळणार आहे 1. सो इक्वेशन आपल्याला काय मिळेल 4h अपॉन r आहे, r थीटा मल्टिप्लाय 1 ला दॅट बिकम्स अगेन r. सो r ॲज इट इज राहील. सो इक्वेशन आपल्याला काय मिळेल r max इज इक्वल्स टू 4 into h max. हे इक्वेशन ओके जे r max इक्वल टू 4 into h max हे आपल्याला मॅक्झिमम रेंजचं इक्वेशन मिळालेलं आहे. कुठल्या केसमध्ये जेव्हा थीटा काय असेल 45 असेल त्या केसमध्ये त्या रेंजला त्याची हाईट मॅक्झिमम असेल, बट असं नाहीये की ती हाईट सगळ्यात मॅक्झिमम असेल. जर इंडिव्हिज्युअल h max इक्वेशन काढायला गेला तर ते तुम्हाला नक्कीच थीटा इज इक्वल्स टू कितीला मिळणार आहे तर 90 डिग्रीला मिळेल आणि त्या केसमध्ये रेंज आपल्याला किती मिळते 0 मिळते. आपण हे डिस्कस ऑलरेडी केलेलं आहे. बट r max आणि h max ओके ह्या दोघांमधले जे रिलेशन आहे ते थीटा इज इक्वल्स टू 45 ला आपल्याला काय मिळेल मॅक्झिमम मिळेल. म्हणजेच इथे h max हे लक्षात ठेवा h max u स्क्वेअर अपॉन 2g नाहीये. ओके, तो u स्क्वेअर अपॉन 2g मिळणार जी आपल्याला व्हॅल्यू आहे त्या केसमध्ये रेंज काय असते 0 असते. क्लिअर आहे. सो त्या रेंजसाठी ती हाईट मॅक्झिमम मिळते. क्लिअर आहे, त्या अँगल ऑफ प्रोजेक्शनसाठी आणि म्हणून त्याला आपण काय बोलतोय h max बोलतोय. क्लिअर आहे. तो ऍक्च्युअल आपण जो बघितला होता h max जो u स्क्वेअर अपॉन 2g आठवत असेल तर बघा ते इक्वेशन वेगळं आहे. त्या केसमध्ये रेंज आपल्याला काय मिळते 0 मिळते. क्लिअर आहे. म्हणजे ऑब्जेक्ट तुम्ही प्रोजेक्ट किंवा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट केला स्ट्रेट तो अजून भरपूर हाईट वरती जाईल पण तिथेच खाली पडेल म्हणून रेंज काय मिळेल 0 मिळेल. बट त्याला जर आपण 45 डिग्रीनी प्रोजेक्ट केला 45 डिग्री प्रोजेक्ट केला त्याची हाईट काहीतरी जी आपल्याला मिळेल क्लिअर आहे ती आपल्याला त्या रेंजसाठी काय मिळेल मॅक्सिमम मिळेल. यातला कॉन्फ्लिक्ट काय आहे तो पुढे आपल्याला एक पॉइंट बघायचा आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फॉर द रेंज ऑफ अ प्रोजेक्टाईल. सो गाइज आता आपण बघतोय इक्वेशन फॉर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फॉर द रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच काय तर दोन अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर असतील कधी जेव्हा त्या दोन्ही अँगल्ससाठी आपल्याला रेंज काय मिळणार आहे सेम मिळेल. आता ती कशी मिळेल ते बघूया आपण. बघा सो आपल्याकडे गिवन वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आणि गिवन अँगल ऑफ प्रोजेक्शन थीटा जो काही अँगल थीटा प्रोव्हाइड केलेला आहे त्या थीटा अँगलसाठी आपल्याकडे रेंजचं इक्वेशन अवेलेबल आहे कॅपिटल R इज इक्वल्स टू u स्क्वेअर sin थीटा अपॉन g. क्लिअर आहे. आता आपण एक अँगल सिलेक्ट करायचा आहे दॅट इज 90 मायनस थीटा कारण हे इक्वेशन आपल्याकडे थीटासाठी होतं अवेलेबल पण आपण इक्वेशन आता बघतोय 90 मायनस थीटासाठी. सो 90 मायनस थीटासाठी वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन तीच ठेवायची. आपल्याला जे इक्वेशन मिळेल रेंजचं ते आपल्याला काय मिळेल r डॅश इज इक्वल्स टू u स्क्वेअर बघा तसाच आहे साइन तसाच आहे 2 पण ॲज इट इज अँगल तसाच ठेवलेला आहे डबल अँगल ठेवलेला आहे आणि थीटाला रिप्लेस काय केलं आपण π/2 मायनस थीटा अपॉन g. क्लिअर आहे. सो इन्स्टेड ऑफ थीटा आपण अँगल काय घेतलाय 90 मायनस थीटा और π/2 मायनस थीटा. सो मध्ये इक्वेशन आपण रिप्लेस केलं त्याला r डॅश इज इक्वल्स टू 2 ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेट मध्ये इथे 2 2 कॅन्सल होईल इनटू 2 थीटा मिळेल. इक्वेशन आपल्याला काय मिळेल r डॅश इक्वल टू u स्क्वेअर sin पाय मायनस 2 थीटा अपॉन g. आता sin 90 मायनस थीटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे sin 90 मायनस थीटा इज नथिंग बट द sin थीटा. सो देअरफॉर आपण त्या इक्वेशन मध्ये आपण काय केलं आता सो sin पाय मायनस 2 थीटा आहे ना. सो कारण 90 मायनस थीटा पण आपल्याला काय मिळतो sin थीटाच मिळतोय. सो ऑफकोर्स sin 90 मायनस थीटा आपल्याला काय मिळेल sin 2 थीटाच मिळणार आहे. देअरफॉर वी गेट r डॅश इक्वल टू u स्क्वेअर sin 2 थीटा अपॉन
जी. मग आता हे दोन्ही इक्वेशन जर बघितलं तर बघा, हे इक्वेशन 1 ओके आणि हे इक्वेशन नंबर 2, हे दोन्ही इक्वेशन बघा सेमच आहेत. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल, r डॅश इज इक्वल्स टू r, म्हणजे दोन्ही इक्वेशन साठी रेंज आपल्याला म्हणजे त्या दोन्ही अँगल साठी रेंज आपल्याला काय मिळते, सेम आहे. दोन्ही इक्वेशन्स काय आहे, सेम मिळत आहेत. म्हणजेच थीटा अँगल आणि π/2 मायनस थीटा हे दोन्ही अँगल्स कसे आले, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आले. क्लिअर आहे. आता त्याचं एक एक्झाम्पल आहे, पण हे कधी असेल जर वेलॉसिटी ऑफ पोझिशन आपण काय ठेवली आहे, सेम ठेवलेली आहे. इथे एक एक्झाम्पल दाखवले बघा. इथे आपण एक थीटाला प्रोजेक्ट केला, थीटा इज इक्वल्स टू 70 डिग्रीला आपण एक प्रोजेक्ट केलेला आहे. त्याची आपल्याला काय ते एक रेंज मिळाली, ती मॅक्झिमम रेंज नाहीये, ती थीटा आपल्याला 70 साठी काहीतरी एक रेंज मिळाली आहे. सेम रेंज आपल्याला कितीला मिळणार आहे, सेम वेलॉसिटी ऑफ पोझिशनला, तर थीटा इज इक्वल्स टू 20 ला. कारण थीटा जर 70 आहे तर ऑफकोर्स π/2 मायनस थीटा केला म्हणजे 90 मायनस 70 केलं तर आपल्याला किती मिळणार आहे, 20. सो 20 साठी पण रेंज काय आहे, तीच आहे. बट तुम्ही ऑब्झर्व केलं तर रेंज सेम आहे, बट दोन्ही कव्हर केलेली हाईट काय आहे, डिफरंट आहे. इथे हाईट कमी मिळते, इथे हाईट आपल्याला काय जास्ती मिळते. म्हणजेच या केसमध्ये हाईट मध्ये डिफरन्स आहे. सो त्यातल्या थीटा अँगल साठी आपल्याला हाईट काय मिळेल, जास्ती मिळेल थीटा 70 साठी. थीटा इज इक्वल्स टू 20 साठी आपल्याला हाईट काय मिळते, कमी मिळते. सो या दोन्ही हाईट मधली मॅक्सिमम हाईट आपल्याला कुठली मिळते, थीटा इज इक्वल्स टू 70. ह्या दोन अँगल साठी मी बोलतोय स्पेसिफिकली, ते आपल्याला किती मिळते तर h मॅक्स मिळेल, म्हणजे मॅक्सिमम हाईट मिळणार आहे. आता दुसरा एक अँगल होता थीटा इज इक्वल्स टू 45. थीटा इज इक्वल्स टू 45 जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला जी रेंज काय मिळते, सगळ्यात मॅक्सिमम मिळते. बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा मॅक्सिमम रेंज दुसऱ्या कुठल्या अँगल असू शकणार नाहीये. दुसरे कुठले तुम्ही अँगल्स घेतले तर थीटा तो 30 डिग्री असेल किंवा दुसरा कुठलाही अँगल्स असेल 80 डिग्री असेल, तर त्या केसमध्ये आपल्याला जी रेंज मिळेल ती आर मॅक्स पेक्षा काय मिळणार आहे, कमीच मिळणार आहे. मॅक्सिमम रेंज आपल्याला कुठल्या अँगलला मिळणार आहे तर 45 डिग्रीलाच मिळेल. आणि त्या मॅक्सिमम रेंजला जी मॅक्सिमम हाईट मिळते, क्लिअर आहे. कारण थीटा इज इक्वल्स टू 45 जर बघितलं तर त्याचा अँगल दुसरा कॉम्प्लिमेंटरी आपल्याला कुठला मिळतोय, 45 मिळतोय. कारण थीटा 45 आहे तर ऑफकोर्स 90 मायनस थीटा म्हणजे 45 किती होणार आहे, तर अगेन 45 होईल. सो 45 साठी कॉम्प्लिमेंटरी अँगल तोच आहे, त्यासाठी हाईट चेंज होत नाही, म्हणजे ती हाईट काय मॅक्सिमम आहे. बट थीटा 70 आणि 20 साठी आपण जर बघितलं दोन्ही अँगल्स कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर आहेत. कारण रेंज सेम आहे बट हाईट काय आहे, डिफरंट आहे. पण त्यातली एकाला हाईट जास्ती आहे, त्याला आपण काय केलंय, h मॅक्स लेबल केलेलं आहे. बरोबर आहे. मग इथे थीटा इज इक्वल्स टू 45 ला जी दोन्ही केसमध्ये हाईट सेम मिळते ती त्याची काय दिली, त्या रेंज साठी मॅक्सिमम हाईट, आणि म्हणून त्याला आपण लेबल केलंय h मॅक्स आणि हे असणार आहे r मॅक्स. आपण इक्वेशन पण सॉल्व्ह केलं होतं आताच की r मॅक्स इज इक्वल्स टू 4 टाइम्स ऑफ h मॅक्स. म्हणजे या हाईट जी आपण बघितली याचे 4 टाइम्स केले तर आपल्याला काय मिळेल, एवढी त्याची रेंज मिळेल. कुठल्या अँगलला, थीटा इज इक्वल्स टू 45 डिग्रीला. बाकी कुठल्या अँगलला मॅक्सिमम रेंज आपल्याला मिळणार नाही. ओके. आता ही जरी मॅक्सिमम हाईट असली या रेंजसाठी, त्या अँगलसाठी, त्या अँगल चेंज केला की मॅक्सिमम हाईट काय होते, चेंज होते. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 मिळतात. इथे कॉम्प्लिमेंट अँगलसाठी किती मिळाले, 2 मिळाले. त्यातली एक आपण काय केली, मॅक्सिमम सिलेक्ट केली. बट त्याच्यापेक्षा पण मॅक्सिमम हाईट आपल्याला मिळते, ती कुठल्या अँगलला मिळते, थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्रीला. आपण ऑब्जेक्ट स्ट्रेट वरती लॉन्च करतोय, तो परत मॅक्सिमम हाईट कव्हर करतो आणि परत सेम पॉईंटला येतोय. सेम पॉईंटला म्हणून त्याची रेंज आपल्याला काय मिळते, 0 मिळते. सो तो अँगल किती असेल, थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्रीला आपण प्रोजेक्ट करतोय विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. सो ऑब्जेक्ट परत कुठे येते, सेम पॉईंटला येतोय, म्हणजे त्याची रेंज काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके. सो हे होते h मॅक्स आणि r मॅक्स मधलं पण रिलेशन मी दाखवलं. आय होप की तुम्हाला हे सगळे इक्वेशन्स कळले असतील. ह्याच्यातले काही इक्वेशन्स आहेत ते एक्झाम मध्ये किंवा मोस्ट ऑफ दी सगळे अटेंडर विचारलं जाणार नाही आहेत. काही इक्वेशन्स ते एक्झामला विचारले जाऊ शकतात, MCQ BSA मध्ये पण विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यावरती न्यूमरिकल्स पण येण्याचे चान्सेस आहेत.